किचन किंग मसाला आणि मी यामध्ये सुहाना पनीर मसालासुद्धा वापरत आहे. तुम्हाला जो मसाला आवडतो, जो तुम्ही नेहमी वापरता तो टाकू शकता. अशा प्रकारे हे सगळे सुके मसालेसुद्धा ह्या मसाल्यासोबत छान प्रकारे परतवून घ्यायचे आहेत. छान एकजीव झाल्यानंतर, छान एक बाइंडिंग आल्यानंतर आपण त्यामध्ये मीठ घालून घ्यायची आहे. मीठ घातल्यानंतर सगळ्यात लास्ट आणि बेस्ट म्हणजे आपले इन्ग्रेडियंट आहेत मटर आणि पनीर. हे आपण त्यात घालायचे. मी मटर थोडे ब्लांच करून घेतले होते म्हणून मी मटर आणि पनीर एकत्रच घातले आहे. नाहीतर तुम्ही आधी मटर घालून घेऊ शकता. ही छान प्रकारे मिक्स केल्यानंतर आपल्याला गरजेनुसार जेवढं पाणी हवं आहे तेवढं त्यात टाकायचं आणि झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनटं छानपणे मिसळून द्यायचं. आता आपण झाकण काढून बघू शकता. एकदम टेस्टी आणि मस्त अशी गरमागरम मटर पनीर भाजी आपली तयार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.